लिडकॉम त्याच्या घाटीत दिनांक 07/022 चे इतिवृत्त आज दिनांक 07/02/2024 रोजी शासन आपल्या दरीच्या संकल्पनेतून लिडकॉम आपल्या दारी कार्यशाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह जळगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आला होती. सर्वप्रथम दीप प्राज्वलन करून तसे महापुरुषांना वंदन करून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचे अधीक्षक राजेंद्र कंबळे प्रमुख पाहुणे, जिल्हा अग्रणी बंक अधिकारी सहाय्यक श्री सोमनाथ बिहाडे, सी चे जिल्हा प्रकल्प समन्वयक श्री दिनेश गवळे, श्री विवेक सैदाणे सहाय्यक महात्मा फुले विक्स महामंडळचे जिल्हा व्यवस्थापक श्री के. जी. झोपळे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्री ताराचंद कसबे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी चे जिल्हा प्रकल्प अधिकारी श्री युनुस तडवी, आरसीटीचे कार्यालयीन सहाय्यक श्री सचिन मराठे, राष्ट्रीय चर्मकार संघटनेचे श्री पांडुरंग बाविस्कर, चर्मकार विकास संघटनेचे जिल्हाध्यक्ष चेतन तायडे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या राज्य उपाध्यक्ष सौ राजश्री विसावे, तसेच भारती बाविस्कर, गोवर्धन जाधव, डॉ. गांगुर्डे, श्री दीपक सुरकर, सौ सुनीता बाविस्कर, श्री लीलाधर काकडे, श्री अतुल सावकारे, श्री विश्वनाथ सावकारे हे मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत जिल्हा व्यवस्थापक श्री एस. एन. तडवी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यशाळेचे अध्यक्ष श्री राजेंद्र कांबळे म्हणाले, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ कार्यशाळा कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. आज आपण संत रोहिदास चर्म विकास महामंडळ सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असल्यामुळे आपण ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे. या कार्यशाळेमध्ये आपण सर्व आलेल्या चर्मकार समाज बांधवांची सर्व योजनांची माहिती देण्यात आली आणि त्या योजनांची जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं मी सांगितलं. आणि इथून पुढं आपल्याकडे 1,40,000, 2 लाख, 5 लाख, 10 लाख ते 50 लाखापर्यंत योजना नवीनच आपण आता सुवर्ण महोत्सवी वर्षाचा चालू केले. तसेच LCD तर्फे आपण 25,000 विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देणार आहोत. त्याच्याबद्दल ही कार्यशाळा आहे. आजचा हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम संत शिरोमणी रविदास महाराज चर्मोद्योग चर्म विकास महामंडळातर्फे काही उद्योजक आहेत, काही कर्ज घेणारे आहेत, काही मोठे उद्योजक आहेत. या उद्योजकांना मार्गदर्शन व्हावं, कशा पद्धतीचे कर्ज प्रकरण किंवा कसं प्रकरण करावं, या लोकांना सगळ्यांना माहिती व्हावी या उद्देशाने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी सुवर्ण वर्ष निमित्ताने ठेवण्यात आला आहे. त्याच्यावरही म्हणजे प्रत्येकाचं असं म्हणणं आहे की आम्हाला बिना जामीनचं कर्ज पाहिजे, काही तो म्हणतं एवढं अटी शर्ती जास्त आहे, अटी शर्ती कमी पाहिजे. तर जे आता शासनाचं धोरण आहे त्या पद्धतीने अजून चालू आहे. परंतु आमचे नेते माननीय बबनरावजी घोलप आणि भानुदासजी विसावे यांच्या अध्यक्षतेखाली जी टीम मंत्रालयात गेली आणि एकनाथ शिंदे साहेबांना भेटली, तर त्यांनी या सर्व योजना सांगितल्या आणि या योजनेमध्ये कशा अडचणी आहेत, म्हणजे समाजाच्या लोकांना कशा सुविध पद्धतीने योजना मिळत नाही, कुठे ना कुठे अडवलं जातं. तर तुम्ही हे सगळं जे अटी कमी करा आणि कमी अटीमधून या लोकांना कसं पुढे जाता येईल यासाठी लवकरात लवकर कर्ज प्रकरण करावी अशी त्यांनी विनंती केलेली आहे समाजाच्या वतीने. असे 2-2दा बैठकी आमच्या माजी समाज कल्याण मंत्री